मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीमध्ये ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या मागणीनुसार नवी मुंबई कोपरखिरणे गावातील सुकन्या कै अक्षता म्हात्रे आगासकर हत्या या संवेदनशील प्रकरणाचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यामुळे या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा होईल आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय अक्षताताई म्हात्रे आगासकर या भगिनींना न्याय मिळेल आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभेल अशी भूमिका गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत वर्षा शासकीय विश्रामगृहावर विविध विषयांकरता बैठक झाली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी आपल्या नवी मुंबईची कन्या आगासकर म्हात्रे हिचा जो निर्गुण खून आणि अत्याचारानंतर झाला त्याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी म्हणजे खंत व्यक्त केली। त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि मी पत्र दिलं त्यांना की या खटल्याची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुनावणी होऊन त्या सुनावणी करता सरकारी वकील म्हणून स्पेशल वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा प्रकारची पत्रामध्ये विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे लगेच आदेशित केले। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा मी या स्वरूपाचं पत्र दिले, त्यांनी सुद्धा तशी संमती दाखवलेली आहे। परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी त्या ठिकाणी मान्य केलं की उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यासाठी त्यांच्याकडून जे डीजी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना तशा प्रकारची सूचना दिली जाईल आणि नियुक्ती होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून हा खटला लागून त्या नराधमांना फाशीची शिक्षा लागेल अशा प्रकारची त्यांनी भूमिका व्यक्त केली।